नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला वेगळी परंपरा आहे आणि हीच नागपंचमी दिवशी असणारी वेगळी परंपरा महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी असणाऱ्या मान तालुक्यातली बिदाल गावची बैलांची तोरण मारायची स्पर्धा. आणि ती स्पर्धा बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे बिदालमध्ये. या नागपंचमीचं महत्त्व खूप आहे आणि या स्पर्धेचं सुद्धा महत्त्व खूप आहे. पूर्वापार परंपरेपासून चालत आलेली ही परंपरा या गावामध्ये अजूनही चालवली जाते, तितक्याच मोठ्या ताकदीनं आणि तितक्याच मोठ्या विश्वासानं. बिदाल गावची लोक गावची संस्कृती जपावी, गावचं वैभव हे जपलं जावं म्हणून ही तोरण मारण्याची स्पर्धा चांगल्यापैकी आणि नियमबद्ध साचेबद्ध भरवली जाते. आणि त्याच परंपरा बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. बघूयात या परंपरेचं काय महत्त्व आहे, ही स्पर्धा कशी खेळवली जाते आणि काय आहे याचं महत्त्व. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात असलेल्या माण या दुष्काळी तालुक्यातलं एक छोटंसं खेडेगाव. गावच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर जवळपास गेली 50-55 वर्ष झाले इथं बिनविरोध ग्रामपंचायत लढवली जाते. गावची लोकसंख्या अगदी 7,000, पण गावात शेकड्याहून अधिक सरकारी कर्मचारी, मोठमोठे ऑफिसर्स. पाणी फाउंडेशनमध्ये सुद्धा गावानं कमालीचं काम केलं आणि एकंदरीतच महाराष्ट्रात आदर्श गाव या नावानं बिदालची ओळख आहे. हे गाव आधीपासूनच परंपरेचं गाव असं ओळखलं जातं. याच गावातली एक खास परंपरा म्हणजे जगात वेगळी अशी असणारी बैलांची तोरण मारायची स्पर्धा. नमस्कार. स्पर्धा बघतोय आपण तोरण मारायची बिदालची आणि आपल्यासोबत आहेत इथले ग्रामस्थ रावसाहेब अर्थात आप्पा देशमुख. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल या प्रथेबद्दल, काय सांगाल? बिदाल गाव माणगंगा नदीच्या तीराला वसलेलं एक कृषीप्रधान लोकसंस्कृती जपणार गाव. या गावात पूर्वीपासून शेतीची खूप चांगल्या पद्धतीनं शेती करणारी आणि शेतीची बैलांची आवड असणारी लोक आणि त्यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा खरं तर जन्माला आली. पूर्वी आमचं जे गावचं ग्रामदैवत आहे भैरवनाथचं मंदिर, ते भूमीज पद्धतीचं होतं. त्याचं छप्पर हे साध्या कौलारू उतरते असं छप्पराचं होतं आणि त्याला त्या बेंद्राच्या निमित्तानं त्या तोरणानं बांधलं होतं आंब्याच्या ढाळ्याचं. आणि तोरण बांधलेलं असताना काही हौशी लोकांनी त्या बैलाच्या शिंगाला काही गोंडे असे बांधलेले होते मिरवणूक काढण्यापूर्वी. आणि ते गावगावची प्रथा असते महाराष्ट्रभर की ते जी गावची बैल असतात त्या शेतकऱ्यांची ती त्या ग्रामदैवताच्या मंदिराला पाया पडण्यासाठी घेऊन येतात संध्याकाळच्या वेळेस. आणि घेऊन आल्यानंतर अचानक काहीतरी धक्का लागला, काय झालं ते 1-2 बैल बुजले आणि त्यातल्या एका बैलाच्या त्या गोंड्यानं ते तोरण तुटलं आणि त्यातून खरं तर ह्या स्पर्धेचा जन्म झाला. ही स्पर्धा सुरू तशी झाली, याला 80-90 वर्ष झाली, पण रितसर नियमबद्ध साचेबद्ध अशी स्पर्धा अगदी 44 वर्षापूर्वी सुरू झाली. तत्कालीन परिस्थितीत कैलासवासी नारायणदादा असतील, कैलासवासी साहेबूदादा जगदाळे असतील, कैलासवासी चिरमी गुरुजी असतील, कैलासवासी पांडुरंग चिरमी असतील, भाऊगलबू बोराटे असतील, अशी कितीतरी गावातील सर्व समाजातील लोक एकत्र येऊन त्यांनी ही साचेबद्ध अशी नियमबद्ध स्पर्धा सुरू केली. गेली 44 वर्ष अबाधित असणारी ही परंपरा आणि तिचं पावित्र्य टिकवून ठेवण्याचं काम करतात ते स्पर्धेचे पंच. स्पर्धेचा निकाल लागताना कोणत्याही बैलावरती, बैल मालकावरती अन्याय होऊ नये आणि निकालात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गैरसमज होऊ नये, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करतात ते हेच पंच. माझे नाव धैर्यशील रमेश जगदाळे. पंच म्हणून गेले मला वाटतं मी 10 वर्ष झाले की इथं या बेंदूर कमिटीत आहेच. पंच म्हणून बारकाईनं आणि सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. दुजाभाव कुणाचा झाला नाही पाहिजे, चुकीचा निर्णय गेला नाही पाहिजे. कसं आहे, जिथं व्यवस्थित आहे तिथं व्यवस्थितच राहणं गरजेचं असतं. पंचाचं काम हे
करेक्टच राहणे गरजेचं असतं. कुणावर हे कारण की कुणावर विनाकारण कुणावर अत्याचार किंवा कुणावर हे अन्याय नाही झाला पाहिजे. मी नवनाथ किसनराव जगदाळे. पंचाचं म्हणजे असं डोळ्यात तेल टाकून बघायला लागतं. कधी कधी वारा आलं तरी एखाद्या वेळी ती जी हे बांधलेली असते ना तोरण बांधलेल्या ती पण हलतं. मग त्यावेळी पण वाद होतो की बाबा बैलांनी तोरण मारलंय, तर ते लय लक्षपूर्वक बघायला लागतं. आणि महत्वाचं गोष्ट पुढं कधी कधी उलटी पण तोरण मारली जाते. म्हणजे पुढे जाऊन वाऱ्याच्या जोकाने मागं येतं ती टोप, तर ती तोरण ग्राह्य धरली जात नाही. ती असं बैल पळताना जर पुढनं मारली तर ती तोरण ग्राह्य धरली जाते. आणि अशी मागणं म्हणजे परत रिटर्न आले ना ती टोप तर ती ग्राह्य धरली जात नाही. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात सुद्धा अशी ही परंपरागत स्पर्धा टिकून राहते, ती म्हणजे बैल मालक आणि गाई मालकांमुळं. देशी जातीच्या गाई बैलांचं जनावरांचं पालनपोषण करणारे बैल मालक, गाई मालक आणि त्यांची जनावरं हीच खरी या स्पर्धेची भूषणं आहेत. आणि त्यांच्यामुळंच स्पर्धा आजही जिवंत आहे. हे बैल मालक आपल्या बैलांना, गायींना पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळतात. त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांची काळजी घेतात, त्यांचं दवापाणी बघतात आणि त्या बदल्यात हे बैल, ह्या गायी आपल्या मालकाचं नाव रोशन करतात. माझं नाव अनिल बोटरे, बैलाचं नाव माऊले. उडूजरून आलोय. याव म्हणजे इथली मित्र आहेत. आणि आता कसं आहे, आमच्या बैलाचं नाव बऱ्यापैकी आहे बैलगाडी क्षेत्रात. ते मित्र काय म्हणले, आमच्या गावचा इथं कार्यक्रम असतो, मग तुम्ही बैल या आमच्या कार्यक्रमाला. त्या निमित्तानं बैल घेऊन आलो. तयार म्हणजे तिथं असं म्हणजे त्यांचे शेड आहेत, 3-4 शेड आहेत अशा तयार. आणि त्याच्यावरून जे मारायचे बैलांना, असं वरती तोरण आहे, त्या तोरणाला लागलं की पहिला गट पास. त्या देवाचं महत्व आहे, इथल्या त्या देवाचं महत्व आहे, त्याच्यामुळे ती इथं स्पर्धा भरवली जाते. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो धरा तुम्ही काय करताय उगाच काय करतोय हिथं धरा आणि लय पलीकडे असं करायला लागला की हेच करायचं नुसतं माग. येस निला शांत राहतो उभा. कधी घेतला होता अर्जुन? अर्जुन घरचाच आहे, घरच्याच गायचं झालेलं वासर आहे. बर. हा, आता एक 4-5 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला बैल आता. बर. इथल्या गावात बऱ्यापैकी मागची पण बहुतेक स्पर्धा पहिल्यांदा चांगली केली होती. मागची स्पर्धा पण चांगली गाजवली होती. मी त्याच्या मस्तीने गाजवत होतो. बर. म्हणजे काय नंबर काढतो इथपर्यंत नाही, पण त्याची जी मस्ती आहे, ज्या अंगात रग आहे, त्यानं ती माणसांना वेळ लावतो. आम्ही आता पण बघितलं, बैलांना पण रशी खाली घेतली होती. ते चालूच असतं दरवेळेस त्याच्यासाठी. कसं असतो, ह्याची काळजी कशी घेतात? खुराक म्हणा किंवा स्पर्धेची तयारी कशी असते? स्पर्धेची तयारी अशी काय वेगळी काय नसती. रेग्युलर आपला व्यायाम असतो, बैलांना पोहणे असते. बर. किंवा खुराक काय शेंगदाणा पेंड भुसा आणि काय कुठे असेल आपली मक्याची, एवढं. रेग्युलर जेवढं लागतं चारा त्यांना तेवढा देतो, जास्त काय वेगळं काय देत नाही. बर. आणि किती महत्वाची स्पर्धा? स्पर्धा तशी खूप महत्वाची आहे, म्हणजे जुनी परंपरा असली गावाची असल्यामुळे ती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे स्पर्धा. बरोबर. आणि बैल पण त्याला आपलं साजेस गावाचं करतोय, स्पर्धा करतोय. नमस्कार. तर इथं ज्या काही बैलांनी तर नाव कमावलं, त्यातलाच एक म्हणजे देवा बैल, आणि त्या देवा बैलाचे मालक आहेत. कसा होता आजचा अनुभव? चांगला होता. बर. दुसरी वेळ होती आजची. मागच्या टायमाला 1 नंबर केलता. बर. यंदा दुसऱ्यांदा पण फायनलला पात्र झाला. शेवटपर्यंत आम्ही पहिल्यापासून स्पर्धा बघतोय. देवाची क्रेज होती. सेमीफायनलला पण देवानं थांबून जी काय उडी घेतली, त्याच्यामुळे सगळं पब्लिक त्यांचं फॅन झालं होतं. ही तयारी कशी करून घेता बैलाची? तयारी नाही काय, घरचंच काम आपलं नेहमीच असते बैलाला. हे आल्यावर ती आपोआप एक फेरा आधी मोकळा सोडतात. ती मग इथल्या मधने कंपनीचं बाकी सगळं. बैल किती महत्वाचा आहे, स्पर्धा किती महत्वाची आहे? बैल लय महत्वाचा आहे. बैल शाने आमची. ही स्पर्धा मला माहित नाही, पुरातून काळातून चालू आहे. जसं मला कळतंय लहानपणापासून, तेव्हापासून ही स्पर्धा चालू आहे. तर तेव्हापासून मी स्पर्धा बघायला जात होतो. मला वाटतं मुंबईला गेलो तेवढाच प्रेड मी स्पर्धा बघायला गेलो नाही, नाहीतर मी दरवर्षी जायचो स्पर्धा बघायला. आणि स्पर्धा बघत बघत माझ्याही मनात एक दिवस विचार याचा, आपलं काहीतरी यात पाहिजे. म्हणजे असं एक भावनिक होतो माणूस की आपण पण यात उतरलं पाहिजे. मग 2024 साली माझी गाय नेली गेल्या वर्षी.
2023च्या मी तोरणाला गेलेलो. त्या वर्षी माझ्या डोक्यात आलं की आपली गाय पुढल्या वर्षी तोरणाला आणायची. सभा घेतल्यानंतर गावातली माणसं किंवा घराच्या आजूबाजू माणसं मला वेड्यात काढलं की काय म्हणून येत आहे, गाय आहे ती काय होणार आहे त्याचं. पण मला माझा एवढा आत्मविश्वास होता की आपली गाय आपलं नाव हे करणार. मग कुणालाच माहित नव्हतं. आपलं घेतली गाय सहजवारी आपल्या साध्या पद्धतीत आपलं गेलो घेऊन गाय घेऊन गेलो. फिरून आणली गाय, फट्टी धावून आणली तिला. मग 13 फुटा तोरणाला तिला टोप घातला. टोप घातल्यानं मला वाटलं ती जरा नॉर्मल, पण काय सुद्धा नरमली नाही गाय. तिचा टोप आहे असं उभा बघितला, तुम्ही बघितलाच असाल व्हिडिओ मध्ये किंवा बघतायच. अशी त्या अजिबात अशी हलवत सुद्धा मार नाही. टोप घातल्यानं 13 फुटाच तोरण तिनं मारा घेतली जंप आणि अक्षरशः तोरण लागलं. सगळ्यात मोठा आनंद तवा झाला. नियम म्हणजे कुठल्याही स्पर्धेचा आत्मा. या स्पर्धेचं पावित्र्य अबाधित राहावं, बैल मालकांचा विश्वास या स्पर्धेवरती असाच कायम राहावा म्हणून आयोजक स्पर्धेचे नियम ठरवून देतात. मग त्यामध्ये बैलाच्या टोपाला असलेला दोर सोडण्यापासून बैल कशा पद्धतीनं तोरण शिवतो इथपर्यंत प्रत्येक नियमांचा समावेश असतो. त्याला प्रथम 12 फुटावर, दुसरं 16 फुटावर आणि तिसरं 18 फुटावर अशा 3 टप्प्यात तोरण चढवलं जातं. एका बैलाला 3 चान्स दिले जातात तोरण मारण्यासाठी. त्या 3 चान्स मध्ये एका चान्स मध्ये जर मारला तर तो नंतर पुढच्या फेरीसाठी पात्र होतो. आणि तिथून तिन्हीत नाही मारलं 3 फेऱ्यात तर तो बैल त्या स्पर्धेतून बाद होतो. अशा पद्धतीचा आजचा नियम असतो. की आमच्या ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापाशी एक नैसर्गिक चढ उताराचं असं ते ठिकाण आहे की मंदिरापर्यंत आलं तर आपल्याला वाटतं सपयच आहे, पण मंदिराच्या तिथं खाली उतरताना अचानक 4-5 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. आणि मग तो एक ट्रॅक आम्ही ठेवलेला आहे. त्याला दोन्ही बाजून कणात बांधलेली असते. काही पंचमंडळ आम्ही नेमलेले असते. त्या एक 8-9 फुटाचे टोप असतात, त्याला मागे 10-12 फुटाच्या रस्स्या असतात. आणि रस्स्या धरून तो बैल पळवत आणल्यानंतर जिथनं तोरण बांधलेलं असतं तिथनं एक 10-15 फुटापर्यंत एक रेष आखलेली असते आम्ही, किंवा बाउंड्री केलेली असते. तिथनं त्या सगळ्या म्हणजे त्या स्पर्धकांनी टोपाचं हात सोडायचं की जेणेकरून ती परत कधी कधी असं हाताने पण टाकले जातात तर ती परत हे होऊ नये, चिटिंग होऊ नये म्हणून ती बाउंड्री केलेली असते. तिथनं रस्सी सोडली जाते आणि तिथनं मग बैल पळवून ते त्याच्या मानाच्या हिसक्याने ती टोप वर जातो आणि ती तोरण लागली जाते. उडी मारल्यानंतर एकदा उडी मारलेला बैल त्यानं जर तोरण मारलेलं नसेल तर त्यांना त्या पायरीतून माघार घेतलं नाही. त्यानंतर दुसरीच फेरी त्याला पूर्ण करूनच मग जावं लागतं. या स्पर्धेतला खरा हुकमी एक्का किंवा ह्या स्पर्धेतलं हत्यार म्हणजे बैलांच्या शिंगाला लावलेला टोप. आणि हेच टोप बनवले जातात याच बिदाल गावात. बिदाल गावचे ग्रामस्थ शंकर जगदाळे हे या टोपांची निर्मिती करण्याचं काम करतात. त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की पूर्वी या टोपांची निर्मिती करण्यासाठी आंबाड्याचा वापर केला जायचा, पण नंतर जसा काळ बदलत गेला तसं या टोपामध्ये सुधारणा होत गेल्या. आता टोपांच्या आतमध्ये पत्र्याचा एक शंकाकृती आकार तयार केला जातो आणि त्याच्यावरती टोप दावणीनं विणला जातो. जिथून पत्रा संपतो तिथून पुढं साधारण ते 1.5 फुटांपर्यंत एक सळई असते आणि त्या सळईपासून अगदी शेवटपर्यंत दोर असतो. आता बैलाची उंची, बैल मारेल ती उडी आणि त्याच्यानंतर वरच्या टोपाचा दोर ह्या सगळ्याची उंची होते साधारणतः 18 फुटांची. त्यामुळंच फायनलचं स्पर्धेतलं जे तोरण असतं ते बांधलं जातं 18 फुटांवरती. आता विशेष बाब म्हणजे हे टोप फक्त बिदाल गावातच बनतात आणि बाहेरून किंवा बिदाल गावातली जे कोणी स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यांना आयोजन कमिटीकडून हे टोप तिथं पुरवले जातात. पण हे टोप पुरवताना मात्र त्यांच्याकडून कोणतंही भाडं किंवा कोणतीही रक्कम घेतली जात नाही. शंकर जगदाळे यांचं म्हणणं होतं की ही परंपरा टिकते हेच आमच्यासाठी महत्त्वाचं. यामध्ये आम्ही पैसे कमावण्याला महत्त्व देत नाही, यामध्ये आम्ही महत्त्व देतो परंपरा टिकण्याला. गावामध्ये गणेश आहे आणि पाहुण्यांचा बैल श्री गणेशा करतोय का बघा. नमस्कार, मी नंदकिशोर इंगवले, एक सामाजिक कार्यकर्ता
माझं गाव मान तालुक्यातील बिदालगाव. जुनं ती सोनं. आणि ज्या माणसाला कळालं जुनं टिकवता येईल तोच माणूस इथून पुढे टिकणार आहे. माझी जी बिदालची युवा पिढी आहे आणि जी बुजुर्ग मंडळी होती त्यांनी वारंवार या स्पर्धेत बोलत राहायचे, बाबांनो आम्ही ही गोष्ट टिकवली, आता हे तुम्हाला देखील टिकवायचे. खरं तर हा मुक्या प्राण्याचा खेळ आहे आणि हा सकाळपासून चालतो. आणि त्याच्या जीवाशी खेळायचं नसतं. त्याच्या ताकदीनं त्याच्या मर्जीनं आपल्या शेतकरी राजाची करमणूक होत असते आणि कुठल्याही बैलावरती अन्याय होऊ नये असाच मार्ग इथं बसलेली कमिटी करते. यदा कदाचित शेवटची फायनलची तोरण कुणालाही लागली नाही तर आम्ही जी रक्कम ठरवून दिलेली आहे त्या बैलाला समान वाटून दिली. मग 10 बैल येऊ द्या 20 बैल येऊ द्या, त्या सगळ्या बैलाला समान पैसे वाटतो. दुसरी गोष्ट, आणि बाहेर गावची जर बैल स्पर्धेत असली 3-4 तर आम्ही पहिलं प्राधान्य त्यांना देतो. ज्या काय ट्रॉफी आहेत ते बाहेरच्या बैलांना देतो. आणि हे का घडतंय? हे एकच कारण आहे की परंपरा. होय, माझ्या गावाची परंपरा टिकली पाहिजे आणि हे सातत्यानं पुढे गेलं पाहिजे आणि चांगल्याचा स्वीकार केलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. सकाळी साधारण 10-10:30 वाजता सुरू झालेली ही स्पर्धा दुपार होईपर्यंत पहिली फेरी पार करत आली होती. 100च्या वर बैल या शर्यतीत सहभागी झाले होते. आपल्या प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा करत एक एक बैल पुढच्या फेरीसाठी पात्र होत होते. पुढची फेरी होती सेमीफायनलची आणि या सेमीफायनलसाठी पात्र झाले साधारण 35 बैल. मग सुरू झाला थरार फायनलमध्ये स्थान मिळवण्याचा. बाजा, अर्जुन, शिवा, शंभू, जॉन्टी, रायफल, देवा असे एक से वडकर एक चपळ बैल आणि त्यांच्यासोबत बिलवर सारख्या अनेक गायी. अंगातल्या कौशल्यानं आणि चपळपणानं तोरण मारण्यासाठी प्रयत्न करत होते आणि या 35 मधून फायनलसाठी पात्र झाले सर्वोत्कृष्ट 10 स्पर्धक. कुणी मागच्या वर्षीची स्पर्धा गाजवलेली तर कुणी 4-4 वर्ष सलग या शर्यतीत पहिलं बक्षीस मारलं होतं. कुणी पहिल्यांदाच फायनलमध्ये आलं होतं तर कुणी या शर्यतीतच पहिल्यांदा भाग घेतला होता. पण शेवटी सगळ्यांची स्पर्धा एकच होती. सगळ्यांच्या समोर उभं असलेलं ध्येय एकच होतं. समोर असलेलं 18 फुटांवरती बांधलेलं तोरण. एक एक बैल समोर येऊ लागला. बैल मालक आणि बैलाला पळवणारे धडाडीचे कार्यकर्ते बैलांना घेऊन फाटीवरती येत होते. बैल तोरणाच्या अगदी अलीकडे जाऊन थांबायचा आणि अख्ख्या मैदानावरती एकच शांतता पसरायची. आवाज यायचा फक्त सूत्रसंचालकाचा. बैल झेप घ्यायचा आणि सगळ्यांच्या नजरा लागायच्या त्या तोरणाकडे. एक एक करत सगळे बैल येऊन गेले पण तोरण मात्र कुठल्याच बैलानं शिवलं नव्हतं. काही बैलांनी तोरणाच्या वरती असलेली दुसरी वायर शिवली पण शिंगाला लावलेल्या टोपाचा दोर तोरणाला शिवला नव्हता, त्यामुळे ते नियमात बसत नव्हतं. झालं. फायनल मधल्या प्रत्येक बैलाची एक एक फेरी पूर्ण झाली. सुरुवात झाली दुसऱ्या फेरीला. परत एकदा प्रत्येक बैलानं आपापला फेरा पूर्ण केला. पण दुसऱ्या फेऱ्यात सुद्धा तेच झालं. एकाही बैलाला किंवा गाईला तोरण स्पर्श करता आला नाही. आता मात्र सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला. काय होणार कोणालाच कळत नव्हतं. आणि अशात सूत्रसंचालकाचा आवाज आला की पंचांनी असं सुचवलंय की सगळ्या बैलांच्यात बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात यावी. सगळ्यांच्या नजरा स्टेजकडे वळाल्या. काय होतंय हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान टवकारले. बारकीसारखी पोरं पायाच्या टाचा वर करून इकडं तिकडं सैरा वैरा बघू लागली. गावातल्या बुजुर्ग मंडळींनी एका हातात धोतर धरलं आणि ते गर्दीकडे चालू लागले. पण अशात पुन्हा आवाज आला. बैल मालकांचं म्हणणं आहे की तिसरा फेरा सुद्धा रितसर पळवला जावा आणि त्यानंतरच काय तो निर्णय घेतला जावा. झालं. पुन्हा एकदा जल्लोष सुरू झाला. बैल मालक आपापले बैल घेऊन त्यांच्या शिंगांना टोप बांधू लागले आणि पुन्हा एकदा सज्ज झालं बिदालचं तोरण मारायचं मैदान. एक एक बैल येऊ लागला. गर्दीतनं प्रत्येक बैलाच्या चाहत्याचा आवाज यायचा. बैल कौशल्यानं उडी मारायचा, मानेला हिसका द्यायचा, बैलाच्या टोपावरचा दोर वरती जायचा आणि अगदी इंच भराचं अंतर ठेवून दोर तोरणाला न शिवता परत खाली यायचा. एक एक करत फायनलच्या फेऱ्यामध्ये सुद्धा सगळे बैल प्रयत्न करून जात होते. बाजा, देवा, जॉन्टी आणि त्यांच्यासोबत बिलवर गाय
असे 10च्या 10 स्पर्धक फायनलमध्ये आले, पण तोरण मात्र कुणीच शिवलं नाही. सगळे फेरे पूर्ण झाले. आणि मग आता प्रश्न होता बक्षिसाच्या रकमेचं काय. कुणी म्हणलं टॉस उडवला जाईल, तर कुणी म्हणलं चिठ्ठी टाकली जाईल. पण आयोजक म्हणाले बक्षिसाची रक्कम फायनलमध्ये आलेल्या प्रत्येक बैलात विभागून दिली जाईल. कारण इथं प्रत्येक बैल मालकाला न्याय मिळाला पाहिजे. कारण इथं परंपरा टिकली पाहिजे. झालं, या वर्षीच्या तोरण मारायच्या स्पर्धेत एकाही बैलानं फायनलमध्ये तोरण शिवलं नाही आणि त्यामुळं बक्षीस फायनलमध्ये पोचलेल्या 10 बैलात वाटून देण्यात आलं. ट्रॉफी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवण्यात आली आणि आपसूक सगळ्यांच्या नजरा वळाल्या आकाशाकडं, 18 फुटांवरती बांधलेल्या त्या तोरणाकडं. प्रत्येकाच्या मनात ओढ लागली होती हे बघायची की पुढच्या वर्षीचं बिदालचं तोरण नेमकं कोण शिवणार. आणि कदाचित तोरणही अभिमानाने डवलत होतं आणि हीच परंपरा टिकून पुढच्या वर्षीच्या बैलांच्या शिंगाला लावलेल्या टोपांच्या दोरांना झेलण्यासाठी हे तोरण सज्ज होत होतं. आणि कदाचित ते सुद्धा म्हणत होतं ही परंपरा टिकली पाहिजे.